नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव विद्या भांडेकर यांच्या सक्रिय पुढाकारातून नेरूळ प्रभाग क्रमांक 22 मध्ये दिवाळी सणानिमित्त काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भव्य गडकिल्ले आणि रांगोळी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेचा पुरस्कार वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। या कार्यक्रमास जुईनगर विभागाध्यक्ष महानंद रामराजे, अनिल कदम तसंच सानपाडा आणि जुईनगर सेक्टर 2 आणि 10 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमाला नेरूळ, सानपाडा आणि जुईनगर परिसरातील महिला, मुले आणि तरुणाईसह तब्बल 1300 स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या स्पर्धांच्या माध्यमातून कलेतून समाज प्रबोधन हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आलाय। गडकिल्ला स्पर्धेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली आहे, तर रांगोळी स्पर्धेत महिलांवरील अत्याचार, महागाई आणि बेरोजगारी यासारख्या सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर आधारित आकर्षक कलाकृती सादर झाल्या। या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा दिवाळीच्या उत्साहात नागरिकांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणे आणि कलागुणांना वाव देत समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरती मत व्यक्त करण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता। या यशस्वी आयोजनामुळे स्थानिक पातळीवर ऐक्य आणि सकारात्मकता निर्माण झाली आहे। या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके आणि सन्मान चिन्हे देऊन गौरवण्यात आले। गडकिल्ला स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शिवकृपा किल्ला यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। त्यांना 3500चं बक्षीस मिळाले। संभाजी ग्रुप यांनी दुसरं 2500 तर किल्ले रायगड यांनी तिसरं बक्षीस 1500 रुपये मिळवले। तर दुसरीकडे रांगोळी स्पर्धेत वैष्णवी कुटाळे यांनी 5000चं पहिलं बक्षीस जिंकलंय, तर महेश गुल्लू यांना दुसरं आणि महादेव हारे यांना तिसरं बक्षीस प्राप्त झाले। या प्रमुख विजेत्यांव्यतिरिक्त पूनम साळुंखे, संगीता अमराळे, मानसी लंबे, स्नेहल पाटील, साक्षी तनपुरे, संचिता सावंत आणि पूजा कारकेली यांच्यासारख्या कलाकारांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन त्यांच्या कलेचा सन्मान करण्यात आलाय। कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन त्यांच्या प्रयत्नांना दाद देण्यात आली आहे। या यशस्वी आयोजनाबद्दल बोलताना नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी स्पष्ट केलंय की या उपक्रमाच्या माध्यमातून गडकिल्ल्यांमधून आपल्या इतिहासाचा आणि रांगोळ्यांमधून समाजातील प्रश्नांचा संदेश देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न आम्ही केलाय। तसंच नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरलाय। दिवाळीमध्ये आपण लहान मुलांसाठी गडकिल्ले स्पर्धा आणि महिलांसाठी घरी बसून रांगोळी काढा आणि आमची एक थीम होती, ती थीम त्यांना दिलेली। आज आपल्या आदरणीय भांडेकर ताई या स्वतः तो कार्यक्रम पाहत होत्या आणि ज्यांच्या घरी महिलांनी चांगल्या रांगोळी काढल्या त्या व्हॉट्सअपवर फक्त व्हिडिओ आणि हा पाठवायचा होता, त्या मॅडम स्वतः जाऊन पाहत होत्या आणि त्यातून उत्कृष्ट म्हणजे सगळ्यात चांगलं उत्कृष्ट अशी बक्षीस, प्रथम बक्षीस, दुसरं बक्षीस, तिसरं बक्षीस, जसं एक बक्षीस हरे यांनी घेतलं। म्हणजे पुरुष महिला सगळ्यांसाठी आपण थीम ठेवली। जे सहभागी झाले तर सगळ्यांना आपण पारितोषिक दिलेलं आहे। लहान मुलांनी पण चांगले उत्कृष्ट असे गडकिल्ले ग्रुपने तयार केले। सोसायटीमध्ये सानपाडा, जुईनगर, नेरूळ असा या प्रभागामधून आपण हा कार्यक्रम ठेवलेला। लहान मुलांनी एवढे सुंदर गडकिल्ले बनवलेले, पण थोडा पावसाने थोडा गोंधळ केला, त्यामुळे काहींचे गडकिल्ले पाणी पडल्यामुळे भिजले, त्यांनाही आपण प्राइज दिलं। पण मुलांना आपण प्रोत्साहन देणं, या गडकिल्ल्या मार्फत आपला इतिहास संपुष्टात येत चाललेला आहे, तो मुलांच्या माध्यमातून पुन्हा जिवंत होतो। इतर कॉन्व्हेंटची मुलं असतात त्यांना माहित नसतं, पण एका मुलामुळे 10 मुलं तयार होतात आणि ते गडकिल्ले तयार करतात, चांगले सुंदर गडकिल्ले तयार करतात। मी त्या मुलांचं सगळ्यांचं मला अभिमान वाटला। सोसायटीवाल्यांचं पण मी धन्यवाद, कारण सोसायटीने पण काही ठिकाणी सोसायटीने आर्थिक मदत करून त्यांना प्रोत्साहन म्हणून मदत केली आणि त्यातून त्यांनी माती विकत आणून तो कार्यक्रम सुंदर गडकिल्ले तयार केले। बघ आपण म्हणजे बरेचसे लहान मुलं वगैरे सगळ्या मुलांनी चांगलं केलं। महिलांनी पण, आज महिला सुरक्षित नाहीयेत, महागाई, बेरोजगारी या थीमवर महिलांनी सुंदर अशी पाण्यामध्ये रांगोळी, एकदम चांगल्या प्रकारे रांगोळी आणि एकदम विविध उपक्रम आमचे वर्षभर चालूच राहतात। मी सर्व कार्यक्रमामध्ये जमलेल्या सर्व महिला भगिनी आणि लहान मुलांचे आभार मानतो आणि याच्या पुढे आपण चांगला कार्यक्रम आम्ही करू आणि त्यावेळेला सगळ्यांनी साथ द्यावी ही मी सगळ्यांना विनंती करेन। याला दुजोरा देत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव विद्या भांडेकर यांनी नमूद केलंय की अशा सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे समाजात ऐक्य आणि सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होते। आज नेरूळ ब्लॉक काँग्रेस कमिटी रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली अनेक वर्षापासून
किल्ले आणि रांगोळी स्पर्धा असं महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवत असतो। या वर्षी आम्ही किल्ले आणि रांगोळी स्पर्धा ठेवली होती, त्याला अतिशय उत्कृष्ट असा आम्हाला प्रतिसाद मिळाला। आणि त्यातमधनं महिलांनी तर इतक्या सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या। आज आपला जो ज्वलंत विषय आहे महागाई आहे आणि महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार, या सगळ्या विषयाला धरून महिलांनी रांगोळीचे सुबक अशा रांगोळ्या काढलेल्या होत्या। त्या महिलांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। त्याच प्रकारे मुलांनी किल्लेही त्यांनी बनवलेले। आज आपण त्याचा बक्षीस समारंभ ठेवला होता। रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम खूप छान या महिलांच्या सपोर्टमुळे झालेला आहे आणि या महिलांना असंच पुढे कसं नेता येईल यासाठी आम्ही सतत काम करत असतो। नागरिकांनी रवींद्र सावंत आणि विद्या भांडेकर यांच्या या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यास भरभरून कौतुक केलंय। काँग्रेसच्या वतीने जो हा महिलांसाठी कार्यक्रम ठेवला होता व लहान मुलांसाठी जो गड किल्ल्यांचा कार्यक्रम ठेवला होता ती अतिशय उत्कृष्ट आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मॅडमने आणि सरांनी त्यांचं अतिशय उत्कृष्टपणे त्याचं मार्गदर्शन करून मुलांकडून ते करून घेतलं आणि त्यांनी सगळ्या महिलांना एक प्रोत्साहन दिलं। जसं महिला घरातल्या कामांमध्ये फार बिझी असतात, पण त्यातूनही महिलांनी जी रांगोळी प्रदर्शन करून महिलांना जे त्यांनी उत्तेजन दिलं की बाबा तुम्ही काहीतरी करू शकता, त्यातून बऱ्याच महिलांनी रांगोळ्या काढल्या, बऱ्याच जणांनी भाग घेतला आणि महिलांनी त्यांची कला त्याच्यातून दाखवून दिली। लहान मुलांनी त्यांची कला दाखवण्याची एक वाव मिळाला आणि त्या सगळ्यांना पारितोषिक देऊन सरांनी आणि मॅडमनी खूप त्यांचं मुलांचं आणि लेडीजचं सगळ्यांचं कौतुक केलं। त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि दरवर्षी ते असेच कार्यक्रम करत असतात, त्यामुळे त्यांनी भविष्यात पण असेच कार्यक्रम करून लोकांना व लेडीजला पुढे आणावं हीच अपेक्षा करते। रांगोळीचा विषय आपला असं वेगवेगळा होता की समाजात त्याचा काहीतरी संदेश होता आणि प्रत्येक घरात हा संदेश पोहोचावा यासाठी रांगोळी स्पर्धा आणि किल्ले स्पर्धा केली जाते आणि आम्ही फक्त रांगोळीच नाही काढली तर त्यांनी विषय दिलेला तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि अशीच रांगोळी स्पर्धा आणि वेगवेगळे कार्यक्रम ह्यांच्यातर्फे वर्षानुवर्ष होत असतात आणि महिलांना त्याचा खूप फायदा होतो आणि माझ्या वतीने ताईंना आणि सरांना खूप खूप पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन। सावंत साहेबांनी यावर्षी रांगोळी स्पर्धेचं आयोजन केले होते, त्यामध्ये त्यांनी प्रत्येक वेगवेगळ्या सामाजिक विषयावर रांगोळी काढण्यास सांगितले होते। तसेच मी यावेळेस महागाई ह्या सामाजिक विषयाचा संदेश मी माझ्या रांगोळीमधनं मांडून समाजाला एक सामाजिक संदेश दिलेला आहे। मी सावंत साहेबांचे आभार मानतो की त्यांनी घेतलेल्या रांगोळी स्पर्धेमधनं आमच्यासारख्या कलाकारांचे कलेला वाव दिला आहे व दरवेळेस अशी स्पर्धा घ्यावी व प्रत्येक बाल कलाकार व वयोवृद्ध तसेच प्रौढ सगळ्या महिला वर्ग तसेच पुरुष मंडळींना त्यांच्या कलेचे सादरीकरण करावे हीच त्यांची इच्छा पाहिजे। यह मैडम ने और सर रविंद्र सावंत सर ने ये प्रोत्साहन किया सबको रंगोली बनाने के लिए, ये बहुत अच्छा कार्यक्रम है। जैसे मतलब सब जो भाग लिए हैं उनके लिए बहुत अच्छा है और गिफ्ट भी दिया, इसके लिए बहुत बहुत आभार है आप लोगों का। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।